हाय गाईज, तर बादशाह निघलं असंच सकाळच्या कॉलेजला जायला. मी स्वयं बाईच्यावर आणि मानव असं टांगापासून बसले. तसाच पनवेलच्या रेल्वे स्टेशनवर भेटला वरद आणि इकडे चैतन्य बघा फोन रील्स बघत बसले. चालतं म्हणजे नाही. इकडे बघा पोरा बापल्यानं शुभम कसं बसल्यानं वर्गान जायचं टाकून बघा विपुल आणि दुसरी पोरं आले. सगळी सार्थक बाई आले न वर्गान गेले. तर ईशाम बाईने बघा फेविकॉल लावून हातांगतीवरती उचललेला आणि इकडे बघा रिसेस मध्ये सगळी गेम खेळायला लागली. ना तसंच नैतिकनी आयटीच्या प्रिंटशिप करतो आणि बघा किती घाण करून ठेवले. काली नैश्याम बाई लिब्बम बघा करीला लावतं. दोन्ही साईडच्या कार्यानं लावला आणि कॉलेज सुटल्यावर शक्तीबाई बघा पप्पी देतं आणि जितबाई दप्तरान काही शोधवतं त्यालाच माहिती ना. मग तसंच गार्डनच्या मागं सर्वेश बघा असं हात दाखवतं आणि इकडे तिकडे हात केलं ना. मग त्याला त्याचा जाहीर पक्ष प्रवेश शेका पक्ष आणि मग त्याची सगळी ज्यातली मुलाखत. तुला कसं वाटतंय? मला लय भारी वाटतं. इतर पक्ष सोडून शका पक्ष का निवडला? माझी मर्जी. प्रवेश केल्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचे 2 शब्द व्यक्त करा. मला एकदम गारगार वाटतंय. मग आता शका पक्षामध्ये येऊन काय करणार पुढं? काय नाही, माझा विकास करणार स्वतःचा. तसाच भेटला क्रिश बाई. बोलता पीटीचा पेपर होता, 20 राऊंड मारायला लावलं ग्राउंडचं. जितबाईचा बी सुटलेला पेपर. मग येऊन थांबलेला गार्डनच्या बाहेर. ना आला जय कॉलेजमधून लय हसत होता. नाही बघा अनुकूल कसा थांबले ना. आर्यनला आलता कोणता रिपोर्ट न. कॉलेज सुटल्यावर भेटला आपला यो मित्र बाई. बोलता आज कॉलेजमध्ये लय मजा करून आले बोलतं न. तसाच आला क्रिश बाई स्कूटी घेऊन. न इकडे सार्थक बाईची त्याच्याच फोन मधून कोणीतरी स्टोरी ठेवलेली कायम घे. नाही बघा सार्थक बाई आता लाचते सगळ्यांसमोर. न बघा तन्मय न बाबल्याने आज 3 महिने झालं तर मॅडमने अंगलेली वही जई बेशिताव घेतले ना. मानव बघा असं बसमध्ये बसून नक्का तर नाही पोऱ्या मागं झोपलेला ना. मग हे बघा कसं आमच्या बसमध्ये घुसलेलं नंतर उतरलं ना. यो बाई डायरेक्ट झोपला बसमध्ये. तसंच आर्यनच्या बरोबर आलो घरी ना. संध्याकाळी निघलो ग्राउंड जायला तर भेटला यश आणि पार्थ चाललेल्या शर्तींच्या अड्ड्यावर ना. इकडे बघा आर्यन भाई मैदानावर पोहोचलेला आधीच ना. मग चालू झाली मॅच. तर सूरज भाई आज बसलेला बाहेर ना. मग वीर आणि विरा झालता मला स्वाराला. नंतर जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.